treasure, passion, and pride collide for one title. Emotions running high. No room for error as the final. कुठल्याही कार्याची सुरुवात म्हणायची झाली तर प्रथमतः आपण गणपती बाप्पाला नमन करतो. चौदा विद्या आणि 64 कलेचे अधिपती म्हणून गणपती बाप्पाला या ठिकाणी आपण पुष्पहार अर्पण करणार आहोत. मान्यवर असती विद्यमान रमेशजी गोवेकर साहेब ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना देखील मी विनंती करतोय आपण या उद्घाटन समारंभाला हातभार लावायचा आहे. या साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण पुष्पहार या ठिकाणी अर्पण करणार आहोत. पुष्पहार या ठिकाणी अर्पण केला जातोय. आदरणीय सन्माननीय माजी खासदार बळीरामजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ताने कुठल्याही कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या नावानेच करतो. ते विघ्नहर्ता आणि तदनंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांच्या आशीर्वादाने ही संपूर्ण भूमी पावन आहे ते बजरंगबली, त्यांना देखील हे अभिवादन आणि नामस्मरण केलं जातंय. सह्याद्रीच्या रांगावरती सदा मुघलांच्या नजरा, बोटे छाटली तयांची त्या शिवबांना मानाचा मुजरा. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर. रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. त्या बजरंगबलीला देखील हे मानाचं अभिवादन दिलं जात आहे. तमाम मान्यवर असते आज या सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित आहेत. एक गोड व्यक्तिमत्व रुपेशजी पाटील यांना देखील आपण पाहू शकाल. क्रिकेटवर अफाट जिव्हाळा. तदनंतर वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश पांडुरंगजी जाधव गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. विद्यमान बळीरामजी जाधव साहेब माजी खासदार ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेश मुकुंदजी पाटील, विशालजी पाटील असतील, बादरजी पाटील असतील, पंकजजी पाटील असतील, बारक्याजी पाटील आणि तमाम आमचे जय हनुमान मित्र मंडळ भिनारकर या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीफळ या ठिकाणी वाढवलं जाईल आणि जे दोन्ही संघ आहेत आपण मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे. आई वज्राई वज्रेश्वरी यारी ग्रुप देवळीपाडा. चला, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आपण समोरच्या दिशेने लवकरात लवकर या. आजपासून सुरुवात होत आहे वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत संघर्ष स्पोर्ट्स बिनार संघर्ष चषक 2026. 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी अशी या स्पर्धेची रूपरेषा आणि आहे 25वे आयोजन या वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत. आणि संपूर्णपणे हे नामस्मरण बाप्पांच्या चरणी अर्पण केलं जात आहे. विनेश मुकुंदजी पाटील यांना आपण पाहता ऑन स्क्रीन. पाटील नेटवर्कच्या माध्यमाने हे थेट प्रक्षेपण जे आपल्याला पाहायला मिळतात या सकाळच्या सत्रातील क्षणचित्र. अतुलजी यादव आमचे कॅमेरामॅन आणि हिमांशु सिंग हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कल्पेश शांडवा डोंगरीपाडा आंबोडे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. श्रीफळ या ठिकाणी वाढवलं जाईल. विद्यमान पोलीस पाटील विनेश मुकुंदजी पाटील हे श्रीफळ वाढवत असताना बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हे श्रीफळ वाढवून ही स्पर्धा कुठलाही विघ्न न येता
योग्य त्या पद्धतीने पार पडो. आदरणीय सन्माननीय सुरेश रामचंद्रजी पाटील यांच्या शुभ असताना देखील हे श्रीफल वाढवलं गेलं, जे दादा मैदान म्हणून आपण ओळखतो. याच गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमानं श्रीफल वाढवलं जाते आणि इथूनच दोन्ही संघ लाईनअप मध्ये असतील. डाव्या साईडला आणि उजव्या साईडला मध्यभागी आमचे पाहुणे राहतील आणि प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती खेळपट्टीच्या दिशेने रवाना होईल आणि यष्ट्यांचं पूजन ते देखील केलं जाईल. चला, दोन्ही कर्णधार या ट्रॉफीला हात लावायचा आहे. यारी ग्रुप देवळीपाडा आणि आई वज्राई वज्रेश्वरी. मध्यभागी आमचे पाहुणे राहतील. उजव्या साईडला आई वज्राई वज्रेश्वरी आणि डाव्या साईडला यारी ग्रुप देवळीपाडा. चला, दोन्ही कर्णधार ट्रॉफीला हात लावायचा आहे. पहा, कुठलीही स्पर्धा जर प्रत्येकाच्या स्मरणात राहायची असेल ना, तर काहीतरी वेगळं पण हे तुम्हाला सातत्याने दाखवावंच लागतं. म्हणूनच आपण नेहमीच म्हणतो की चंद्रावर कुठला मनुष्य पहिला गेलाय हे सर्वांनाच लक्षात आहे. पण कुठलंही कामकाज करायचं असेल तर तुम्हाला ती क्वालिटी दर्शवावी लागते. आणि संपूर्णपणे आमचे संघर्ष चषकाचे आयोजक किरणजी गवारे असतील, विद्यमान उमेशजी जाधव असतील, प्रवीणजी लोहार, निकेतनजी जाधव, सूरजजी गवारी, आकाश गवारी, देवेंद्र लोहार, ओमकार लोहार, जगदीश तरे, रोहित गवारी, अंकितजी माळी, ऋतिकजी माळी, रोहनजी माळी आणि संपूर्ण आमचे जयनुमान मित्र मंडळ भिनारकर. या सकाळच्या सत्रातील ही क्षणचित्र आपण पाहत आहे आणि हा उद्घाटन समारंभ जो आपल्याला पाहायला मिळतोय, हीच ती पहिल्या क्रमांकाची सुंदर अशी ट्रॉफी आहे, ज्याकरिता येत्या 5 दिवसांमध्ये 58 संघ आमने सामने लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खूप सुंदर असं मैदान दादा मैदान म्हणून प्रचलित आहे आणि नेहमीच या मैदानाला एक इतिहास जो पाहायला मिळतोय आणि तेच गोड व्यक्तिमत्व सुरेश रामचंद्रजी पाटील जागा मालक ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यष्ट्यांचं पूजन ते सर्वात आधी केलं जाईल. सकाळच्या सत्रातील हे फोटो सेशन ते केलं जात आहे. तमाम मान्यवर हस्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. या मान्यवरांनाच विनंती करतोय की आपण यष्ट्यांचं पूजन या ठिकाणी करावयाचं आहे. जमातीने आपल्याला ओळख दिली आज एक खेळाडू म्हणून. जमातीत आपण लहानाचे मोठे झालो, त्या मातीला ही मानवंदना दिली जाते. सर्वात आधी पुष्पहार ते अर्पण केलं जाईल आणि तदनंतर श्रीफळ ते वाढवलं जाईल. विद्यमान जागा मालक सुरेश रामचंद्रजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यष्ट्यांचं पूजन ते केलं जात आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. रंगरूप वेशभाषा या जरी वेगवेगळ्या असल्या तरी सर्व भारतीय आपण एक आहोत असा संदेश नेहमीच भारताने या तमाम जगताला दिलाय. आणि त्याचं माध्यम म्हणायचं झालं तर आज क्रिकेट सर्वांनाच एकत्रित आणण्याचं काम या क्रिकेटने सातत्याने केले. आणि खऱ्या अर्थाने आज आपण भारत या राष्ट्रामध्ये राहतोय आणि महाराष्ट्र राज्य म्हणायचं झालं तर मराठी माणसाची अस्मिता जपणारी, म म्हणजे महाराष्ट्राच्या अभिमानाचा, म म्हणजे मराठी भाषेच्या गोडवेचा, म म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा महाराष्ट्र म्हणायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी. महाराष्ट्र म्हणायचं झालं तर संतांची भूमी. महाराष्ट्र म्हणायचं झालं तर संस्कृती जतन करणारी ही भूमी आहे. यष्ट्यांचं पूजन त्या दिशेने केलं जात आहे. आज महाराष्ट्र भूमी म्हणायची झाली तर त्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. आज त्यांची आर्थिक राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर, 36 जिल्हे, 358 तालुके
3,07,713 चौरस किलोमीटर असं महाराष्ट्र भूमीचं क्षेत्रफळ जे आपल्याला पाहायला मिळतंय. मान्यवरांच्या शुभ हस्ताने यष्ट्यांचं पूजन ते या दिशेने केलं जात आहे आणि तदनंतर जे महाराष्ट्राचं राज्यगीत आहे ते आपण घेणार आहोत आणि तदनंतर या स्पर्धेला सुरुवात ती देखील होईल. बरेचसे ग्रामस्थ आज ते देखील उपस्थित आहेत. या यष्ट्यांचं पूजन ते केलं जात आहे. पण कुठली गोष्ट आपल्याला पुढे न्यायची असेल ना तर वाढ वडिलांचा आशीर्वाद हा तितकाच गरजेचा आहे. तसंच एखादी क्रिकेटची स्पर्धा आहे, ती स्पर्धा जर तुम्हाला पुढे न्यायची असेल तर पाहुण्यांचा आशीर्वाद आणि पाहुण्यांचं मार्गदर्शन हे तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येकाच्या शुभ हस्ताने हे श्रीफळ वाढवलं जातं आणि ही स्पर्धा सुजलाम आणि सुफलाम पद्धतीने पार पडो. यष्ट्यांच्या देवतेला मात्र आपण हे नमन करतोय त्या दिशेने. मान्यवरांच्या शुभ हस्ताने हे श्रीफळ वाढवलं जात आहे. खूप सुंदर पद्धतीने ही रूपरेषा संपूर्ण वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात झाली दिवाळीच्या 17 पासून आणि तदनंतर हे 25वे आयोजन जे आपल्याला पाहायला मिळते वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमानं. आज बळीरामजी जाधव साहेब ते देखील उपस्थित आहेत. माजी खासदार, एक गोड व्यक्तिमत्व रमेश पांडुरंगजी जाधव, विद्यमान कार्याध्यक्ष वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमानं ते देखील पाहायला मिळतात आणि तमाम आमचे बिनारकर आज सुसज्जित झालेत. या सकाळच्या सत्रामध्ये हा उद्घाटन समारंभ आपल्याला पाहायला मिळतोय. या उद्घाटन समारंभ पार पडला जातोय आणि तिथून सर्वांना मी विनंती करतोय की आपण आपल्या जागेवर स्तब्ध उभं राहायचं आहे. आणखी काही मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ताने श्रीफळ ते वाढवलं जात आहे. पंकज पाटील त्यांना देखील आपण पाहत आहे हे श्रीफळ वाढवत असताना. श्रीफळ म्हणायचं झालं तर वर्ण नेहमीच कठीण असते, परंतु आतनं नेहमीच एक सुमधुर वास त्याच्या माध्यमानं पाहायला मिळतोय. वैचारिक आपले जे मत असतात तेच नेहमी आपल्याला बाहेर ठेवायचे असतात आणि ते श्रीफळच्या माध्यमानं सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वांनी आपल्या जागेवर स्तब्ध उभं राहायचं आहे. जर आपण कॅप आणि गॉगल परिधान केले असतील तर ते आपण कृपया 1.5 मिनिटाकरिता खाली ठेवायचे आहेत. हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा आणि राज्यगीतेचा मान आहे. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. महाराष्ट्राचं राज्यगीत शुरू करेंगे. शुरू कर. देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दस्त नाही तो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावदंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. एक साथ विश्राम. दोन्ही संघाचे कर्णधार. चला आपण समोरासमोर या. नाणेफेकीचा कॉल, टॉसचा कॉल तो केला जाईल. आई वज्राई वज्रेश्वरी आणि यारी ग्रुप देवलीपाडा हे दोन्ही संघ आमने सामने आहेत. टॉसचा कॉल तो केला जातोय. विद्यमान आदरणीय सन्माननीय बळीरामजी जाधव माजी खासदार जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस तो दाखवला जातोय ऑन स्क्रीन. हेड अँड टेल उद्घाटन समारंभ जो आपण पाहू शकाल. नाणेफेकीचा कॉल जो इथून संपन्न केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ताने. सो टॉसचा कॉल तो आपल्यापर्यंत पोहोचेल आणि या नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आई वज्राई वज्रेश्वरी या संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. शीघ्रस्ती शीघ्रम हा उद्घाटन समारंभ पार पडत असताना तमाम आमच्या मान्यवर हस्तांच्या शुभ हस्ताने सर्वांना मी विनंती करतोय की आपण ओळख परेड ही कंप्लीट करून घ्यायची आहे आणि तदनंतर आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सो थेट लाईव्ह ॲक्शनला थोड्याच वेळात होईल सुरुवात. आजपासून सुरुवात होते संघर्ष स्पोर्ट्स बिनार आयोजित संघर्ष चषक 2026. हे आहे वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचं 25वे आयोजन आणि अतिशय सुंदर पद्धतीने ही सुरुवात आहे. म्हणजे रंगत ही वाढताना आपल्याला पाहायला मिळेल आणि रंग भरण्याचे काम पाटील नेटवर्क आणि आमचे डीजे मॅन दोघे करणार आहेत. घेऊया एक सुंदर असं गीत आणि थेट लाईव्ह ॲक्शनला होईल सुरुवात. स्टे विथ अस. धन्यवाद. माझी माऊली आई एक वीरा माझी माऊली तुला विनवणी केली ग आई तुला विनवणी केली